अँगल बायसेक्टर थेरम, कोन दुभाजकाचे प्रमेय. काय बघा, त्यामध्ये सुद्धा अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम प्रमाणे दोन भाग आहेत. पहिला पार्ट बघूया. पार्ट 1. एव्हरी पॉइंट ऑन दी बायसेक्टर ऑफ अन अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ दी अँगल. काय होते, प्रत्येक बिंदू कशावरचा, बायसेक्टर ऑफ अन अँगल, कोनाच्या कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा इक्विडिस्टंट समान अंतरावर आहे, समदूर आहे. कोणापासून? फ्रॉम द साइड्स ऑफ अन अँगल, त्या कोनाच्या बाजूंपासून समदूर असतो, असं आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काढायला पाहिजे एक अँगल, एक कोन काढायला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आपण एक आकृती काढूया एका अँगलची, कोनाची. कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही प्रकारचा कोन काढला तरी चालेल. नाव लिहूया आपण त्याला PQR. आता एव्हरी पॉइंट ऑन दी बायसेक्टर ऑफ अन अँगल, त्या कोनाच्या कोन दुभाजकावरील बिंदू, त्यामुळे आपल्याला ह्या कोनाचा कोन दुभाजक काढायचा आहे. म्हणून आपण एक कोन दुभाजक काढूया. हा कोन दुभाजक आहे असं आपण मानूया. QS हा कोन दुभाजक आहे, म्हणजे हे दोन कोन समान असणार आहे. आता मग आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की एव्हरी पॉइंट, कोणताही कोन दुभाजकावरील बिंदू. मग इथं आपण एक बिंदू घेऊया, एखादा बिंदू घेऊया, त्याला नाव लिहूया आपण A. आणि मग आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की A हा ह्या बाजूपासून आणि ह्या बाजूपासून समदूर आहे, समान अंतरावर आहे. आता A बिंदूचं ह्या बाजूपासूनचं अंतर म्हणजे A बिंदूपासून टाकलेला लंब, परपेंडिक्युलर. त्यामुळे इथं आपल्याला परपेंडिक्युलर लंब टाकायला पाहिजे आणि इकडं सुद्धा तसंच A बिंदूपासून आपल्याला परपेंडिक्युलर टाकायला पाहिजे, लंब काढायला पाहिजे. त्याला आपण नाव लिहूया AB अँड AC. लक्षात येते, बिंदूचं रेषेपासूनचं अंतर म्हणजे बिंदूपासून त्या रेषेवर टाकलेला लंब. मग आता आपल्याला सिद्ध करायचं आहे काय की हे अंतर समान आहे, AB आणि AC इक्वल आहे हे दाखवायचं आहे. बघा आता सिद्धता आपल्याला कशी लिहायची आहे ती. सगळ्यात पहिल्यांदा लिहूया आपण गिव्हन. आता गिव्हन मध्ये काय दिलंय, तर एक अँगल आहे आणि बायसेक्टर कोणता आहे, QS. त्यामुळे लिहूया रे QS इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. लक्षात येते, PQRचा हा अँगल बायसेक्टर आहे. ए हा बिंदू कुठे आहे, अँगल बायसेक्टरवर म्हणजे QS वर आहे. पॉइंट A इज ऑन रे QS. अजून आपण काय काढलंय, AB परपेंडिक्युलर काढलाय आणि AC परपेंडिक्युलर काढलाय, ते सुद्धा लिहूया. सेगमेंट AB परपेंडिक्युलर रे QP and segment AC perpendicular ray QR. आता टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचं आहे मग, तर A बिंदूचं ह्या बाजूपासूनचं आणि ह्या बाजूपासूनचं अंतर समान आहे, म्हणजे AB आणि AC इक्वल आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच आपल्याला लिहायचं आहे AB बरोबर AC. आता प्रूफ कसं लिहिणार आहे, अतिशय सोपी सिद्धता आहे. दोन त्रिकोण आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. काय नाव आहे त्रिकोणाचं, त्रिकोण ट्रायंगल QBA अँड QCA. इन ट्रायंगल QAB अँड
ट्रायंगल QAC, QAB आणि QCA मध्ये काय होईल बघा. आता काय काय एकरूप दिसतंय आपल्याला, साधं सोपं एकदम सहज लिहू शकतो आपण. काय हा अँगल, का कारण हा अँगल बायसेक्टर आहे. मग याचं नाव काय येईल, AQB आणि AQC. अँगल AQB कॉन्ग्रुएंट अँगल AQC का गिव्हन. अजून काय लिहू शकतो आपण, हा अँगल सुद्धा लिहू शकतोय. अँगल ABQ कॉन्ग्रुएंट अँगल ACQ का, हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे गिव्हन. आणखीन काय लिहिता येईल बघा, ही साईड लिहू शकतो आपण QA, सेगमेंट QA कॉन्ग्रुएंट सेगमेंट QA, कारण कॉमन साईड. लक्षात येते. आणि म्हणजेच 3 घटक झाले. ही कॉमन साईड आहे, हा कोन आणि हा कोन आहे. आता या 2 कोणांच्या मधली बाजू नाही येते, त्यामुळे इथं टेस्ट काय येणार आहे, SAA. आपण ही टेस्ट 8वीला असताना शिकलेलो आहोत, किंवा AAS असं लिहिलं तरी चालतंय. देअरफॉर ट्रायंगल QAB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, Q शेकरूप कुठला आहे, Qच. A शेकरूप, B शेकरूप आहे C, त्यामुळे उरलं कोणतं अक्षर A. का, कोणती कसोटी, बाय SAA टेस्ट. लक्षात ठेवा, ही आपण 8वीला टेस्ट शिकलेलो होतो, किंवा AAS असं लिहिलं तरी चालतं. देअरफॉर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC का CSCT, corresponding sides of congruent triangles, and therefore AB equal to AC. लक्षात येते. कोन दुभाजकावरचा कोणताही बिंदू, कुठेही घेतला बिंदू, तर तो ह्या बाजूंपासून कसा असणार आहे, समान अंतरावर असणार आहे. AB जेवढा आहे तेवढं AC आहे. तशी आपल्याला त्याच्यावरून काही उदाहरण आपण नंतर बघूया. अँगल बायसेक्टर थेरमचा सेकंड पार्ट, म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स काय आहे बघा. एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम साइड्स ऑफ अन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. एनी पॉइंट, कोणताही बिंदू जो कोणाच्या बाजूंपासून समदूर आहे, असे सर्व बिंदू किंवा असा बिंदू कोणाच्या दुभाजकावर असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपण परत आकृती पहिल्यांदा काढूया. काय करायला लागेल आपल्याला, पहिल्यांदा अँगल काढायला लागणार आहे. अँगल काढला PQR. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की कोणाच्या कोणताही बिंदू हा बाजूंपासून समदूर असेल. मग त्यासाठी आपल्याला एक बिंदू घ्यायला पाहिजे, परंतु तो बिंदू कुठे घेणार आहे, कोणाच्या आत आपण एक किरण काढायचा आहे आणि त्या किरणावर एक बिंदू घ्यायचा आहे. याला आधी नाव लिहूया आपण QS आणि मग एक बिंदू घेऊया A. आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की A हा बिंदू जर ह्या बाजूपासून आणि ह्या बाजूपासून समदूर असेल. आता बाजूपासून समदूर आहे म्हणजे लंब टाकायला पाहिजे, त्यामुळे परत इथं सुद्धा लंब टाकूया आपण आणि इकडं सुद्धा लंब काढूया. आता आपल्याला दिले AB बरोबर AC असेल, तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की QS हा या PQR चा कोन दुभाजक आहे, किंवा A हा बिंदू QS या बायसेक्टरवर आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघूया आपण आता सिद्धता कशी लिहायची आहे ती. पहिल्यांदा लिहूया आपण गिव्हन. काय येणार आहे गिव्हन मध्ये, तर A हा बिंदू कुठे आहे, कोणाच्या आतल्या भागात, अंतर्भागात आहे.
point A is in the interior of angle PQR. PQR च्या आत अंतर्भागात बिंदू आहे. अजून काय आपल्याला दिलंय, परपेंडिक्युलर सह दिलंय, त्यामुळे सेगमेंट AB परपेंडिक्युलर रे QP, सेगमेंट AC परपेंडिक्युलर रे QR. आणखीन काय दिलंय, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. इक्विडिस्टंट आहेत, समदूर आहेत, म्हणून हे दोन अंतर सुद्धा समान आहेत हे दिले. मग आता आपल्याला टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचं आहे, तर हा एनी पॉइंट म्हणजे ए हा बिंदू कुठं आहे, ऑन बायसेक्टर ऑफ अँगल PQR. म्हणजेच आपल्याला सिद्ध करायचं आहे पॉइंट A is on angle bisector of angle PQR. PQR च्या अँगल बायसेक्टरवर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा, मग आता आपण सिद्धता काय करणार, तर आपण नेहमीप्रमाणे हे दोन त्रिकोण आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. त्यामुळे प्रूफ, ट्रायंगलचे नाव काय, इन ट्रायंगल QAB अँड ट्रायंगल QCQAC. QAB अँड QAC मध्ये काय काय एकरूप आहेत, घटक लिहूया आपण आता. AB कॉन्ग्रुएंट AC, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC आहे का, लिहिलंय ना गिवन मध्ये, गिवन. अजून अँगल B आणि अँगल C, अँगल ABQ कॉन्ग्रुएंट अँगल ACQ. कारण हे सुद्धा काय काय येणार आहे, कारण ह्याला गिवन. दोन घटक झाले. तिसरा घटक काय येणार आहे, कॉमन साइड. सेगमेंट QA कॉन्ग्रुएंट सेगमेंट QA, कारण कॉमन साइड. and therefore triangle QAB congruent triangle QAC. आता कोणती टेस्ट येईल बघा, ही बाजू कॉमन आहे, ही साइड आहे आणि हा अँगल आहे. आता जर विचार केला तर SAS येऊ शकत नाही, कारण दोन्हीच्या मधला कोण असेल तर SAS येईल. त्यामुळे ती सुद्धा नाही येत, ASA वगैरे कोणती येत नाही. मग कोणती कसोटी येईल, राईट अँगल ट्रायंगल आहेत, काटकोन आहे आणि एक बाजू आणि हा काटकोनासमोरचा कर्ण आहे. म्हणजे इथं टेस्ट येणार आहे हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि मग आपण काय लिहू शकतोय की ह्या क्यूशी एकरूप हा क्यू येईल. देअरफॉर अँगल AQB कॉन्ग्रुएंट अँगल AQC, कारण काय CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा, AQB आणि AQC जर समान आहे तर याचा अर्थ झाला QS हा अँगल बायसेक्टर आहे. देअरफॉर रे QS इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. QS हा अँगल बायसेक्टर झाला. म्हणजेच काय याचा अर्थ झाला, पॉइंट A
is an angle bisector of angle PQR.